तर मुसळधार पावसामुळे पुण्यातील सिलाई चौकात मोठं पिंपळाचं झाड कोसळल्यानं काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला। घटनेची माहिती मिळताच महापालिकेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि झाड जागेवरच तोडून रस्त्याच्या बाजूला हटवण्यात आलं। त्यानंतर वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आली। सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। मात्र सततच्या पावसामुळे झाड कोसळण्याच्या घटना वाढत असल्यानं नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं। तर आपण पाहतोय पुण्यात पिंपळाचं झाड कोसळलेलं आहे। काही काळ यासाठी वाहतूक सुद्धा विस्कळीत झालेली होती। पुण्यातल्या सिलाई चौकातली ही घटना आहे। पुण्यातल्या सिलाई चौकात धक्कादायक घटना घडली। झाड कोसळलेलं आहे। तर या झाड कोसळल्यामुळे काही काळ वाहतूक सुद्धा अडकलेली होती। मात्र आता जर आपण पाहतोय काही काळ वाहतूक विस्कळीत झालेली होती। मात्र आता हे झाड रस्त्याच्या कडेला काढण्यात आलेलं आहे। पुण्यातल्या सिलाई चौकातील ही घटना आहे। पाऊस सुरू झाल्यामुळे झाड कोसळण्याच्या घटनेमध्ये वाढ झालेली आहे। त्यातच पुण्यात सुद्धा अशीच घटना घडलेली आहे। सिलाई चौकातलं हे भलं मोठं झाड कोसळलेलं आहे। काही काळ यामुळे वाहतूक सुद्धा विस्कळीत झाल्याची अपडेट आहे। मात्र आता झाड आणि त्याच्या फांद्या बाजूला करण्यात आलेल्या आहेत। दृश्य आपण सध्या पाहतोय। काही काळ वाहतूक यामुळे विस्कळीत झालेली होती। मोठ्या प्रमाणात झाडं कोसळण्याच्या घटना घडतायत। त्यातच आता पुण्यात सिलाई चौकातली ही धक्कादायक घटना पाहतोय। भर रस्त्यात भला मोठं हे झाड कोसळलेलं होतं। काही काळ वाहतूक सुद्धा विस्कळीत झाल्याची ही माहिती आहे। मात्र झाडं आणि त्याची काही फांद्या बाजूला करण्यात आलेल्या आहेत। जुलैच्या पहिल्याच दिवशी पावसानं पुणेकरांची त्रेधा तिरपट उडवलेली आहे। आता आपण सिलाई चौकात आहोत। बघू शकतो तिकडं पावसाची रिपरिप दुपारपासून सातत्याने सुरू आहे। साधारण दुपारी 2 नंतर ही रिपरिप सुरू झाली। अजूनही गेले 2 तास ही रिपरिप सुरू आहे आणि त्याच्यामुळंच इथं सिलाई चौकातली ही झाडपडीची घटना घडलेली आहे। इतर ठिकाणी 1-2 घटना कधीच अशा घडलेल्या असू शकतात। मी कुठं फांदी तुटणं हे ते, पण तरी पावसाचा जोर म्हणावा असा जरी नसला पण बऱ्याच खंडानंतर ज्याला आपण जूनमध्ये खरं तर पुणेकरांना पाऊस चांगला मिळतो, पण यंदा जूनमध्ये 1-2 सरी सोडल्या तर पाऊसच पडला नाही। त्यामुळं मान्सून खंड जो पडला होता तो आज खंड संपलेला दिसतोय आणि इथं त्यामुळं पाऊस सुरू झाल्यामुळं ठिकठिकाणी अशा झाडपडीच्या घटना घडतात। त्यातलीच ही सिलाई चौकातली आहे। फार मोठी नाही पण रस्ता इथं जाम झाला आहे, ट्रॅफिक जाम झाले। इतर ठिकाणी तीच परिस्थिती आहे। काही ठिकाणी पाऊस रिपरिप सुरू असल्यामुळं शहराची वाहतूक एकदम मंदावलेली आहे। पण पुणेकर तरी याचा आनंद घेत आहे, कारण जुलै 1-2 अपवाद सोडले तर अख्खा कोरडा गेला होता जून महिना। त्यामुळे जुलैत पहिल्या दिवशी पाऊस पडल्यामुळे पुणेकर त्याचा अगदी मनापासून आनंद घेताना दिसतात। त्यातच अशा किरकोळ झाडपुड्याच्या घटना मात्र ट्रॅफिक जामचं कारण ठरताना दिसतात। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह चंद्रकांत फुंदे, झी मीडिया, पुणे।